कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत तालुक्यातल्या भालिवडी इथे मेल्यानंतरही मरण यातना मिळण्याचा भोग नशिबी आलाय। कठीण आयुष्य जगल्यानंतर सुखाने मरण्याची देखील सोय आता भालिवडीमध्ये राहिली नाहीये। भालिवडी गावात 10 ते 15 घरांची बौद्ध वस्ती आहे आणि या बौद्ध वस्तीसाठी एक स्मशानभूमी आहे। ही स्मशानभूमी कसली, चौथरा आणि लोखंडी खांब रोवलेली जागाच म्हणा। ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे सुसज्ज स्मशानभूमी बांधून देण्याची मागणी केली होती, पण प्रत्येक वेळी ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्षित झालं। ऊन, वारा, पाऊस असताना सुद्धा मृत व्यक्तीचं पार्थिव अगदी गवतावर ठेवून अंत्यविधी केला गेलाय। अंत्यसंस्काराच्या वेळी आलेल्या नातेवाईकांना उभं राहण्याची सुद्धा सोय नाहीये। स्मशानभूमीमध्ये पत्र्याचं शेड, चौथरा, विधीसाठी व्यवस्थित जागा असावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली होती। भर पावसात वर मोकळं आकाश आणि लोखंडी सरणावर कशीबशी लाकडं रचत केले जाणारे अंत्यसंस्कार हा मृत व्यक्तीचा सुद्धा अपमान आहे। मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देत असताना दिलेला मुखाग्नी हा शेडच्या अभावी पावसानं विझण्याची शक्यता आहे। त्यात पार्थिव स्मशानभूमीकडे नेण्यासाठी अडचणीच्या रस्त्याने करावा लागणारा प्रवास म्हणजे स्मशानभूमीकडे जाता जाता आणखी एखादा बळी घेण्यासाठीच सापळा म्हणावा लागेल। ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे निधी उपलब्ध करून देऊन स्मशानभूमीचं काम करून देण्याची मागणी अनेकदा केली होती, पण ते प्रशासकांवर जबाबदारी झटकून मोकळे होतात आणि प्रशासक मात्र निर्लज्जपणे लोकांच्या नरक यातना बघत बसतात असंच चित्र दिसतंय। देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली, पण बौद्ध बांधवांवर आजही होणारा हा अन्याय देशाच्या लोकशाहीवरच प्रश्न निर्माण करतोय। एकीकडे तालुक्याचा विकास होत असताना बौद्ध वस्तीसाठी एखादी सुसज्ज स्मशानभूमी सुद्धा मिळू नये ही खंत मात्र आता प्रत्येकालाच वाटते। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।